मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 बहुपदी। या प्रकरणाचा उपघटक म्हणजे बहुपदीचे प्रमाण रूप। आता बहुपदीचे प्रमाण रूप म्हणजे काय ही अगोदर आपण व्याख्या समजून घेऊया। तर बहुपदीचे प्रमाण रूप चलाच्या घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या बहुपदीस प्रमाण रूप बहुपदी असे म्हणतात। म्हणजे दिलेली बहुपदी ही चलाच्या घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहून जी आपल्याला बहुपदी मिळते त्या बहुपदीलाच बहुपदीचं प्रमाण रूप असं म्हणतात। मग आता दिलेल्या बहुपदीला प्रमाण रूपामध्ये कशी लिहायची तर बघा, दिलेली बहुपदी प्रमाण रूपात लिहिताना कोणती काळजी घ्यायची तर एक, सुरुवातीस म्हणजे सुरुवातीला दिलेली बहुपदी लिहून घ्यावी। जशी दिली बहुपदी तशी आहे तशी सुरुवातीला लिहून घ्यायची। दुसरं म्हणजे दिलेली बहुपदी घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहावी। जी दिलेली बहुपदी आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त घातांक असणारं पद अगोदर, त्याच्यानंतर कमी कमी अशा पद्धतीने लिहायची। आणि तिसरं म्हणजे दिलेल्या बहुपदीत नसलेली पदे शून्य सहगुणक घेऊन समाविष्ट करावी। आता दिलेल्या बहुपदीमध्ये एखादं मतलब किंवा कुठलंही पद नसेल तर ते पद आपण घेत असताना शून्य हा सहगुणक घेऊन लिहावे। काय ते पद त्या बहुपदीमध्ये समाविष्ट करायचे। आणि अशा पद्धतीने बहुपदीमध्ये अशी पद समाविष्ट केल्यानंतर मिळणार जे काय रूप आहे बहुपदीचं त्यालाच म्हणायचं बहुपदीचं प्रमाण रूप। ओके, मग हे बहुपदीचं प्रमाण रूप कसं मांडलं जातं, कशा पद्धतीने लिहिलं जातं ते आता आपण पाहणार आहोत। या ठिकाणी मी एक दोन उदाहरणं घेतलेली आहेत त्या उदाहरणाच्या सहाय्याने। ओके, चला तर मग पाहूया आपण पहिलं उदाहरण। या ठिकाणी x चा 5वा घातांक आणि 3x वर्ग वजा 11x चा 4था घातांक ही बहुपदी प्रमाण रूपात लिहा असा हा प्रश्न आहे। मग आता प्रमाण रूपात लिहिताना या ठिकाणी बघा काय काळजी घ्यायची, सुरुवातीला दिलेली बहुपदी लिहून घ्यावी। मग या ठिकाणी उत्तरामध्ये म्हणायचं दिलेली बहुपदी काय आहे ती अगोदर उतरून घ्यायची, जशी आहे तशी। x चा 5वा घातांक अधिक 3x चा वर्ग वजा 11x चा 4था घातांक। ओके, दिलेली बहुपदी लिहून घेतल्यानंतर दुसरं काय आहे, दिलेली बहुपदी घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहावी। पुन्हा काय करायचं, ही बहुपदी सर्वात जास्त घातांक असणारं पद x चा 5वा घातांक हे सुरुवातीला राहील, x चा 5वा घातांक, त्याच्यानंतर चौथा असणार वजा 11x चा 4था घातांक वजा 11x चा 4था घातांक, आणि त्याच्यानंतर कोणतं पद राहिलं अधिक 3x चा वर्ग। म्हणजे घातांकांच्या उतरत्या क्रमाने ही आपण बहुपदी लिहिली। आता प्रमाण रूप लिहायचं, म्हणून प्रमाण रूप आता या बहुपदीचं आपण काय करायचं, प्रमाण रूप लिहायचं। बघा, सुरुवातीचं पद x चा 5वा घातांक आहे तसं लिहायचं। ओके, 4था घातांक असणारं पद आहे कोणता आहे, वजा 11x चा 4था घातांक। आता तिसरा घातांक असणारं या ठिकाणी पद आहे का, नाही। मग काय करायचं, अधिक 0x चा 3रा घातांक। हे आपण काय केलं, पद त्यामध्ये शून्य सहगुणक घेऊन समाविष्ट केलं। अधिक आता चलाचा दुसरा घातांक असणारं पद आहे काय आहे, 3x चा वर्ग। आता चलाचा पहिला घातांक असणारं पद आहे का, नाही। मग काय करायचं, अधिक 0x। ओके, आणि स्थिर पद पण इथं नाही, मग काय करायचं, अधिक 0 शेवटी घ्यायचं। हे झालं दिलेल्या बहुपदीचं काय प्रमाण रूप। जी जी पद नव्हती ती आपण शून्य सहगुणक घेऊन यामध्ये समाविष्ट केलेली आहेत, यालाच म्हणायचं बहुपदीचं दिलेल्या बहुपदीचं प्रमाण। ओके, आता आपण दुसरं उदाहरण पाहूया। सुरुवातीला काय करायचं, दिलेली बहुपदी म्हणायचं, दिलेली बहुपदी ती काय आहे ती उतरून घ्यायची सुरुवातीला। बरोबर, काय आहे, 4 अधिक 10x चा 4था घातांक। ओके,
पुन्हा काय करतो आपण, चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने दिलेली बहुपदी लिहायची. इथं चलाचा घातांक किती आहे, x चा चौथा घातांक म्हणजे 10x चा चौथा घातांक आणि त्याच्यानंतर अधिक 4 हे घातांकाच्या उतरत्या क्रमाने दिलेली बहुपदी झाली. आता या बहुपदीचं आपण लिहायचं प्रमाण रूप, म्हणून प्रमाण रूप बरोबर काय होणार, पहिलं 10x चा चौथा घातांक अधिक तिसरा घातांक असणारे पद आहे का, नाही, मग 0x चा तिसरा घातांक अधिक दुसरा घातांक असणारे पण पद नाही म्हणजे 0x चा वर्ग अधिक पुन्हा 0x आणि स्थिर पद काय आहे 4 ते शेवटी लिहा. ओके, अशा पद्धतीने हे झालं दिलेल्या बहुपदीचं प्रमाण रूप. लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या. तर अशा पद्धतीने हे बहुपदीचं प्रमाण रूप, त्याची व्याख्या आणि बहुपदी प्रमाण रूपात कशी लिहिली जाते त्याचे काही मुद्दे आणि त्याच्यावरती आधारित मी या ठिकाणी 2 उदाहरणं घेतलेली आहेत. ही उदाहरणं लिहिलेली समजल्यानंतर तुम्हाला समजलीच असतील, त्याच्यामुळे प्रमाण रूप लिहिणे हे काही अवघड नाही, तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.